सध्या महाराष्ट्रात मंत्रिपदाच्या वाटपावरून नाराजी नाट्य आपण बघतोय। कुणाला कॅबिनेट मंत्रीपद भेटलं ते सगळे खुश आहेत, काही राज्यमंत्री होतील तर काहींना डच्चू दिला गेलाय। भुजबळ नाराज आहेत कारण सर्वात सिनियर नेता आणि कॅबिनेट मंत्रिमंडळात असायला हवा होता असा नेता मात्र त्यांना डच्चू मिळाला। त्यावर देखील आपण नजर टाकणार आहोत। मात्र आज आपला विषय थोडा वेगळा आहे। नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते। आज आपण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या रचनेवर आणि त्यातील विविध पदांवर सविस्तर चर्चा करणार आहोत। कॅबिनेट मंत्री म्हणजे काय, राज्यमंत्री म्हणजे काय आणि या पदांमध्ये नेमका फरक काय आहे हे समजून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। मंत्रिमंडळात सर्वात उच्च पद म्हणजे मुख्यमंत्री। मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख प्रशासक असतो। त्याच्या खालोखाल उपमुख्यमंत्री असतो, जो मुख्यमंत्र्याला सहाय्यक म्हणून काम पाहतो। पण हे असलंच पाहिजे असं काही आवश्यक नाही। तर आता प्रश्न असा आहे की कॅबिनेट मंत्री म्हणजे नेमकं काय? तर कॅबिनेट मंत्री म्हणजे मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री। हे मंत्री राज्याच्या किंवा केंद्राच्या महत्त्वाच्या खात्याचा कार्यभार सांभाळतात। त्यांना त्यांच्या खात्याबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार असतो। उदाहरणार्थ अर्थ, गृह, शिक्षण, आरोग्य अशा महत्त्वाच्या खात्यांचं नेतृत्व कॅबिनेट मंत्री करत असतात। आता राज्यमंत्री म्हणजे काय? तर राज्यमंत्री म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांच्या खालोखाल काम करणारे मंत्री। ते एखाद्याला विशिष्ट खात्यासाठी जबाबदार असतात, पण त्यांचा निर्णय कॅबिनेट मंत्र्यांच्या संमतीशिवाय लागू होत नाही। राज्यमंत्र्यांना स्वतंत्र प्रभार देखील दिला जातो, म्हणजे ते काही वेळा खात्याचे स्वतंत्र निर्णय देखील घेऊ शकतात। पण आता कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यातील नेमका फरक काय आहे? तर कॅबिनेट मंत्री हे राज्यमंत्री यामध्ये मुख्य फरक आहे त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार। कॅबिनेट मंत्र्यांचा निर्णय अंतिम मानला जातो, तर राज्यमंत्री फक्त कॅबिनेट मंत्र्यांच्या मार्गदर्शनाशीच काम करतात। उदाहरण द्यायचं झालंच तर कॅबिनेट मंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ सारखे काम करत असतात आणि राज्यमंत्र्यांचा सहाय्यक म्हणजे असिस्टंट मॅनेजर असतात। मंत्रिमंडळाची रचना कशी असते? तर महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ 3 मुख्य गटांमध्ये असतं। एक मुख्यमंत्री, दुसरं कॅबिनेट मंत्री आणि तिसरं राज्यमंत्री। विधानसभा आणि विधान परिषदेतील एकूण आमदारांपैकी हे मंत्री नेमले जातात। एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधिमंडळातील सदस्यांच्या 15% पेक्षा जास्त नसते। राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असलेल्या खात्यांचं काम पाहतो, मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅबिनेट मंत्र्या इतकाच अधिकार त्याला नसतो। त्याप्रमाणे मंत्रिमंडळातील कोणताही मंत्री मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांच्या आदेशानुसारच अंतिम निर्णय घेत असतो। कॅबिनेट मंत्रीपद किती महत्वाचं असतं हेच आज आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेतलं आणि त्यामुळे हे सगळं तुमच्या लक्षात देखील आलं असेल। पण कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज आहे आणि लवकरच ते काहीतरी मोठा निर्णय घेतील अशी शक्यता देखील आहे। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या रचनेविषयीची थोडक्यात माहिती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।